स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचे ऍडमिशन प्रोसेस, नोंदणी, कॅप राऊंडच्या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे व्हॅलिडिटीचा. व्हॅलिडिटीची पोचपावती जर असेल तर आम्हाला प्रवेश मिळेल का? व्हॅलिडिटीच्या संदर्भात आलेला जी.आर 6 महिन्याचा जी.आर आहे, त्यामुळे आम्हाला प्रवेश मिळेल का? अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये असणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं समाधान आपण या युट्यूबच्या माध्यमातून, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणत्याही प्रवेशासंदर्भातील माहिती, इतर माहिती किंवा राहण्यासंदर्भात, खाण्यासंदर्भात, वसतिगृहासंदर्भात माहिती, इतर स्कॉलरशिप संदर्भातील माहिती आपण आपल्या चॅनलला मोफत देत असतो. कोणतीही काउन्सिलिंग फीज नाही, काही नाही, कारण विद्यार्थी मदत हे आमचं कर्तव्य समजून आम्ही हे काम करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. विषय आहे व्हॅलिडिटीचा. बीएड व्यावसायिक कोर्स असल्यामुळे व्हॅलिडिटी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागत आहे. प्रश्न येतो एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा, ज्यांच्याकडे नाही आहे, एससीबीसीचा, नंतर आहे ओबीसीचा, विजेएनटी, इतर जे कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न व्हॅलिडिटीचा आहे. व्हॅलिडिटीची अट ही अनिवार्य अट आहे. जर आपल्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही व्हॅलिडिटी जर टाकली असेल, तुमची स्क्रुटिनी कमिटीमध्ये तुम्ही व्हॅलिडिटी देऊन टाकली असेल किंवा केस दाखल केली असेल तर त्याची पोचपावती तुम्हाला मिळालेली आहे. मग या पोचपावतीवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं का? तर पोचपावतीवर रजिस्ट्रेशन करता येतं 100%. मग तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे जे काही कॅप राऊंड, पहिला, दुसरा, तिसरा राऊंड, या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला जर ही व्हॅलिडिटी मिळाली नाही आणि ज्या वेळेला तुमच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो किंवा तुमच्या कॉलेजला नंबर लागतो त्यावेळेला तुम्ही प्रवेशाला जाता, त्यावेळेला ओरिजिनल जेव्हा डॉक्युमेंट देत असता त्यावेळेला मात्र तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर कॉलेज प्रवेश नाकारतो. आणि प्रवेश नाकारल्यामुळे त्या वर्षी तुम्ही त्या अभ्यासक्रमापासून किंवा त्या शिक्षणापासून वंचित राहता. एका कागदामुळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वंचित राहतात, हे स्पष्ट दिसत आहे. बरोबर. मग याच्यावर तोडगा आहे का? 6 महिन्याची जी मुदत आहे ती 6 महिन्याची मुदत शासनाच्या माध्यमातून जी.आर काढण्यात आला, शासन निर्णय काढण्यात आला. हा शासन निर्णय कधी काढण्यात आला? आत्ताच काढण्यात आला, 4 दिवसापूर्वी, म्हणजे 2 जुलैला हा शासन निर्णय आला. शासन निर्णयासंदर्भात काय आहे तर जे काही महाराष्ट्रातील ओबीसी आणि एससीबीसी कोणासाठी शासन निर्णय आहे हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो शासन निर्णय काढण्यात आला, हा शासन निर्णय ओबीसी विद्यार्थी, इतर मागासवर्गातील विद्यार्थी आणि एससीबीसीचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय काढण्यात आला. या शासन निर्णयामध्ये काय आहे? ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही, ज्यांच्याकडे पोचपावती आहे, ज्या पोचपावतीवर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी मिळेपर्यंत, म्हणजे 6 महिन्यात तुम्हाला व्हॅलिडिटी दाखल करायची आहे. 6 महिन्यात जर तुम्ही व्हॅलिडिटी दाखल केली नाही तर तुमचा प्रवेश रद्द होईल. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. म्हणून एससीबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याची संधी आहे, त्यामुळं आपण घाबरायचं नाही. तुमच्याकडे व्हॅलिडिटी जरी नसेल तरी तुम्हाला कॉलेज प्रवेश देणार आहे. जो कॉलेज प्रवेश देत नाही त्याने आवर्जून आपल्याला ज्या प्रवेशाच्या वेळी आवर्जून फोन करा. शासन निर्णय ग्रुपला टाकलेला आहे, तुम्ही शासन निर्णय वाचा. व्हिडिओ पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष सुद्धा त्याचा अनुभव घेणं, त्याला वाचून इतरांना फॉरवर्ड करणं, त्यांना सुद्धा सांगणं, त्यांना मदत करणं, हे सुद्धा तुम्ही एक शिक्षक बनणार असाल, भावी शिक्षक होणार असाल तर हा गुण आपल्यात असणं गरजेचं आहे की दुसऱ्याला मदत सुद्धा करता आली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आपल्या सर्वांना सांगितलं होतं एससीबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदत आहे. राहिला मुद्दा आता एससी आणि एसटी विद्यार्थ्यांचा. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही जी.आर त्या ठिकाणी नाही. एसटी विद्यार्थ्यांसाठी 5 ते 6 वर्षापूर्वी असा जी.आर होता, मात्र तो जी.आर रद्द करण्यात आलेला आहे. आणि आता एसटी आणि एससी विद्यार्थ्यांकडे जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे एसटी विद्यार्थी असतील, एसटी विद्यार्थ्यांमध्ये इतर जे काही सर्वच कॅटेगरीमध्ये प्रॉब्लेम आहेत, इनव्हॅलिड, व्हॅलिडचे प्रॉब्लेम आहेत, इनव्हॅलिडचे प्रॉब्लेम आहेत, काही त्रुटीचे प्रॉब्लेम आहेत, ज्यामुळे व्हॅलिडिटी विद्यार्थ्यांना 1-1 वर्ष मिळत नाही. कोणी हायकोर्टात जात असते, हायकोर्टातून व्हॅलिडिटी आणत असते, लाख रुपये त्या ठिकाणी खर्च करत असतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की जर तुम्हाला व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तरच कॉलेज प्रवेश देतं, अन्यथा देत नाही. म्हणून एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्हॅलिडिटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही प्रवेशापर्यंत, आता पोचपावतीवर तुम्हाला प्रवेश मिळेल एससी आणि एसटीला, पण ज्या वेळेला ऍडमिशन तुम्ही करता, ओरिजिनल डॉक्युमेंट ज्या वेळेला देता त्यावेळेला मात्र तुमच्याकडे ती व्हॅलिडिटी पाहिजेच. जर तुमच्याकडे ती व्हॅलिडिटी नसेल तर नक्कीच तुमचा कॉलेज प्रवेश रद्द करतो. त्यावेळेला ते कुठेही ऐकत नाहीत, कारण त्यांना तुमच्यासारखे एसटी विद्यार्थी पाहिजे, एससी विद्यार्थी पाहिजेच असं नाही, कारण त्यांना मॅनेजमेंट मधून सुद्धा त्याचा
प्रवेश मिळतो. अन्यथा तुमचा जो प्रवेश आहे तो तुमचा प्रवेश सुद्धा तुम्हाला ते ओपन मधून घ्या असं म्हणून तुमच्याकडून 40,000, 80,000, 50,000 अशी फीज मागतील, ज्या वेळेला आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. अशा पद्धतीने व्हॅलिडिटी संदर्भातील हे अपडेट आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.